नमस्कार. बघा, आपला ग्रुप सर्वांनाच परिचित आहे की आपण छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्व क्षेत्रातले लोक एकत्र राहत असतो. मी तर फक्त कुठेतरी फॅक्टरी आहे असं ऐकलेलं होतं आणि भाऊ तर भाऊ म्हणेल मी, कारण मी एके दिवशी काका म्हटलं ते म्हणे भाऊ म्हणत चला. हो, मला पण तेच सांगायचं आहे, ते तरुणच सकाळी फिरत असतात. तर बघा की फक्त ऐकलेलं होतं आणि इथं आल्यानंतर मला जे काही स्वतःला वाटलं ते फार विशेष वाटलं की आपण फक्त बाहेरून बघितलेलं होतं एक एवढी फॅक्टरी आहे, कुठेतरी शुगर फॅक्टरी आहे आणि हे लोक मोठे आहेत हे मला माहित होतं, पण इतके मोठे आहेत हे आज माहीत झालं. आणि थोडा थोडा परिचय होत राहायचा की त्यांच्या बोलण्यात वागण्यात मोठेपणा होताच. पण इथं तर असं समजलं की ते इतके मोठे की आपल्याला खूप त्यांच्या वागण्यातनं आणि मानवतेने त्यांनी आपल्याला छोटं करून टाकलंय. बघा, त्यांचं कुटुंब जर इथं बघितलं, आपल्या सर्वसाधारण माणसाकडे थोडं जर असलं तर असं कुटुंब नाही दिसत तुम्हाला. काय आपल्याकडे बघा ना, किती आपल्यामध्ये ते अगदी बसले. आणि सौरभ भैया, ऋषभ भैया, समय नाही मला नाही त्या ओळख झाली, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांनी जे का आर्तने आपलं म्हणून जी काही माहिती दिली ती तर एक लॉडेबल. आणि मला तर इथून असं कळालं, एक शिक्षक म्हणून, एक मास्तर म्हणून, जर तुमच्याकडे संस्कार असतील आणि तुम्ही डाऊन टू द अर्थ असाल तरच हे वैभव प्राप्त होऊ शकतं, अदरवाईज तुमच्या स्वप्नातही हे येऊ शकत नाही. हे मला आज कळालंय. आणि त्याच्यानंतर बघा, माझं स्वतःचं मी आज मेंटॅलिटी सांगतो की आलो, मला काहीतरी बघायचं होतं, एक प्लॅन दाखवला, माझी विचारशक्ती जोरात चालू होती. अरे वा, किती नवीन आहे. दुसरा प्लांट दाखवला, अरे बापरे किती नवीन आहे. जेव्हा तिसऱ्या प्लांटमध्ये गेलो ना, तर मला कधी कधी माझ्या विचारांची अवकात कळाली की तू आता याच्या पुढे विचार नाही करू शकत, ही फक्त लोढा फॅमिलीच विचार करू शकते. आणि मी नाद सोडून दिला, फक्त वेड्यासारखा मागे मागे फिरत राहिलो, कारण माझी विचारशक्ती थांबून गेली, कारण मला दुपारी झोपायचं असतं. आणि माझी बायको, मी, बस एवढंच, गाडी मारायची आणि तिला कुठेतरी बाजाराला घेऊन जायचं आहे ना, याच्यात आम्ही खुश. तर इथं ही माणुसकीचं एक दर्शन घडलं. आणि बघा ना, किती सर्वसाधारण लोक. आणि त्याच्यानंतर त्यांना लक्ष्मी प्राप्त आहे हे आपण बोलत होतो. शेठ मला आम्ही कधी कधी लवकर आलो का सांगत होते की हा प्लांट यासाठी आम्ही डील केला, तो प्लांट एवढ्यासाठी डील केला. तर याकडे मी मला शून्य पण ठेवता येत नाही, पण ते सांगत होते, मी ऐकत होतो. आणि आज बघितलं लक्ष्मी त्यांच्याकडे का आली आहे, कारण मला माहित नाही, पण नाद दिसते मला. मी केव्हाचा बघत होतो, तिच्याशी बोलावंसं पण वाटत होतं. तिच्या हातात ती सरस्वती घेऊन फिरते. तिच्यापेक्षा लहान होती अगोदर, आता तिने हातात घेतलंय. ती हातात सरस्वती घेऊन फिरते. हो, म्हणजे इथं आलेली आहे तरी तिच्या हातात पुस्तक आहे. ते तिकडे गेली, आता हिच्या हातात दिसतंय. म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर सरस्वती पूजा करा. आणि अनेक शेठ नेहमी सांगत असतात, मुलांचं शिक्षण करा तरच काहीतरी तयार होतं. आज पण आपण आलो ना, तेव्हा त्यांनी तेच रिपीट केलं. आणि मला आज जे दिसलं त्यांच्याकडनं की एखादा एज्युकेशनलिस्ट असेल, शिक्षण तज्ञ असेल, त्यालाही कदाचित कळत नसेल. फक्त आपण बघितलं, शिकाल तर टिकाल. फक्त बोलत राहतो, दुसऱ्यांना सांगत राहतो आणि स्वतः सगळ्या अंधारात राहतो. तर इथे बघा ना, त्यांच्या नात ना, हा, म्हणजे एकीच्या हातात होता आधी, ती पुस्तक वाचत होती. मम्मी एक, मला रिलेशन माहित नाही, त्या काहीतरी एक्सप्लेन करत होता. मला खूप वाटलं की तिथे जावं, परंतु थोडा सोशल बंधनांना मी थोडासा घाबरलो आणि मागे आलो. जवळ सुद्धा गेलो होतो. आता दुसरी वाचते, म्हणजे मला म्हणायचं आहे आज बस. आणि सेटकडनं किंवा त्यांच्या फॅमिलीकडनं एक आपण शिकलो की जर तुम्हाला लक्ष्मी पाहिजे असेल तर सर्वांनी अगदी सरस्वती काय व्हावे, पुजारी व्हावे. लक्ष्मी तिथे थांबतेच. कधी कधी चुकून लक्ष्मी एखाद्या घरात घुसून जाते, पण तिला जर समजलं की इथे सरस्वती नाहीये तर ती वाट काढून निघून जात असते. बस मला अगदी भिकवणी किंवा तुम्ही 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.